इयत्ता 7वी विषय विज्ञान. आजचा आपला घटक आहे वनस्पती रचना व कार्य. वनस्पतीची मग याच्यामध्ये आपण रचना आणि कार्य कशी होते बघूया. म्हणजेच वनस्पतीची रचना कशी असते, तिचा आकार कसा असते, त्याचप्रमाणे वनस्पतीचे कार्य कशी होतात व ती कार्य कोणती असतात हे आपण ह्याच्यात बघणार आहोत. आपण आपल्या परिसरामध्ये खूप साऱ्या वनस्पती बघतो. काही वनस्पती छोट्या तर काही वनस्पती आपण मोठ्या बघतो. आपण त्यांना सहज कशामुळे ओळखतो, तर वनस्पतीचे विविध अवयव कोणते असतात. वेगवेगळ्या वनस्पतीचे मूळ, खोड, पाने, फुले, फळे इत्यादी वेगळी अवयव असतात. या विशेष गुणधर्माचाच वापर करून आपण वनस्पतींना ओळखतो. म्हणजे कोणती वनस्पती आहे आपण तिला सहज ओळखू शकतो. ती त्यांच्या मुळावरून, पानावरून, खोडावरून, फुल्यावरून व फळांवरून आपण हे सहज ओळखू शकतो. कारण प्रत्येक वनस्पतीचा हे पानाचा रंग जरी सारखा असला तरी त्याचा आकार वेगळा असतो. काही वनस्पतीची पाने छोटी असतात, काही वनस्पतीची पाने मोठी असतात. त्याचप्रमाणे त्याचे खोडाची रचना सुद्धा वेगळी असते. काही वनस्पतीचे फुलांची रचना वेगळी असते, काही वनस्पतीच्या फुलांचा रंग वेगळा असतो. त्याचप्रमाणे आकार वेगळा असतो. काही फुलांना सुगंध असतो, काही फुलांना सुगंध नसतो. अशा प्रकारे आपण वनस्पतीचे वर्गीकरण करू शकतो व त्यांना सहजरित्या ओळखू शकतो. आपण वनस्पतीचे या अवयवांची आता सविस्तर ओळख करून घेऊया. तर आपला आजचा उपघटक आहे तो म्हणजे मूळ, खोड आणि पान. आपण वनस्पतीच्या मुळाची रचना कशी असते, त्याच्यानंतर खोडाची रचना कशी असते आणि त्याच्यानंतर वनस्पतीचे जे पानं असतात त्याची रचना कशी असते हे आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघूया मूळ निर्मिती कशी होते. समजा ही आपली जमीन आहे. ह्याच्यामध्ये आपण हे बी रुजवली. 2-3 दिवसानंतर काय होते, या बीच्या असं जमिनीच्या दिशेने वाढणारा आपल्याला एक मूळ दिसते. त्यानंतर एक मूळ आपल्याला जमिनीच्या वर दिसते. आपण जर निरीक्षण केलं तर हे जे जमिनीच्या आतल्या दिशेने जे मूळ वाढते त्याला आदिमूळ म्हणतात. प्युम्यूल्स. आणि जमिनीच्या वरच्या दिशेने वाढणाऱ्या या भागास काय म्हणतात, याला अंकुर म्हणतात. रॅडिकल्स. हा जो जमिनीच्या खालच्या दिशेने वाढणारा जो भाग आहे तो काही दिवसांनी असा जो खाली जातो तो असा निमुळता होतो आणि याचे हा जो भाग आहे तो टोकदार होतो. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीच्या या अवयवाला मूळ म्हणतात. सॉरी. जमिनीमध्ये हा जो भाग जातो याला आदिमूळ म्हणतात. म्हणजे जमिनीच्या वर जी वनस्पती वाढते त्या वनस्पतीला आधार म्हणून जमिनीच्या खाली जो भाग वाढतो त्याला मूळ म्हणतात. त्याच कारणाने वनस्पतीला वाढण्यासाठी आधार मिळतो. जमिनीमध्ये काही वनस्पतीच्या मुळांना उपमुळे फुटतात. जसे की आपण बघतो हे मूळ आहे. या मुळाला खाली काही असे उपमुळे फुटतात. म्हणजे एकाच मुळाला जास्त मूळ फुटतात, त्याला उपमुळे म्हणतात.
आणि त्याच मुळांना असे काही पांढऱ्या रंगाच्या केसासारखे तंतूसारखे फुटतात, त्याला मूळरोम म्हणतात. मूळरोम म्हणजे रूट हेअर. जमिनीमध्ये वनस्पतीच्या मुळांना उपमुळे फुटतात व ती तिरपी होऊन जमिनीमध्ये फैलतात. म्हणजे ही जी मुळं आहेत ती अशी त्यांना उपमुळे फुटून ती जमिनीमध्ये आणखी दूर पर्यंत वाढत जातात. मुळे झाडांना आधार देतात. अशा प्रकारच्या मुळांना सोटमूळ म्हणतात. हे जे मुळे आहेत ते जे वर झाड उगते त्याला आधार देण्याचं काम करतात. तर याला काय म्हणतात? सोटमूळ. मीन्स टॅपरूट. याला काय म्हणतात? टॅपरूट म्हणतात. मुळांच्या टोकाच्या भागांवर केसांसारखे काही धागे दिसतात. जसे की आम्ही सांगितलं की हे जे बारीक बारीक पांढऱ्या रंगाचे धाग्यांसारखे असतात ते आहेत, त्याला म्हणतात मूळरोम म्हणजे रूट हेअर. मुळांच्या टोकाचा भाग खूप नाजूक असतो. मुळांची वाढ याच भागात होत असते. त्याला इजा होऊ नये म्हणून त्याला असे टोपीसारखे कॅप असतात. सगळ्यात खाली मुळांचं जे टोक असते ते खूप नाजूक असते. त्याला काही इजा होऊ नये म्हणून ही कॅप त्याला संरक्षण म्हणून असते. याला काय म्हणतात? याला कॅपरूट म्हणतात. मूळ टोपी मराठीमध्ये. याचं आपण उदाहरण म्हणून झाड बघूया. हे जे आपल्याला झाड दिसत आहे याला हे जे मूळ आहे सरळ, याला काही उपमुळे फुटलेली आहेत व ती तिरपी अशी आपल्याला सरळ वाढताना दिसत आहेत का? तर नाही, ती आपल्याला अशी तिरपी वाढताना दिसत आहेत. व ही जी मुळे आहेत जमिनीत जातात ती वरच्या झाडाला आधार देण्याचं काम करतात. ह्यांनाच सोटमूळ असे म्हणतात. मुळांच्या टोकाच्या भागावर आपल्याला हे केसांसारखे बारीक बारीक धागे दिसतात. त्यालाच मूळरोम म्हणजे रूट हेअर म्हणतात. हा जो मुळाचा सगळ्यात खालचा भाग असतो तो खूप नाजूक असतो. त्याला कुठलीच इजा होऊ नये व मुळांची जी वाढ होते ती याच भागात होते, म्हणून यावर टोपीसारखे आवरण असते. त्याला मूळ टोपी असे म्हणतात. त्यानंतर काचेच्या भरणीत पाणी घेऊन त्याच्या तोंडावर एक कांदा, त्याची मुळे पाण्याच्या दिशेत राहतील असा ठेवला आणि 8 दिवसानंतर त्याचे निरीक्षण केले तर आपल्याला काय दिसते? खोडांपासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे म्हणतात, म्हणजे फायब्रस रूट. समजा ही आपली काचेची बरणी आहे. याच्यावर जर आपण कांदा ठेवला व काही दिवसानंतर त्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला काही दिवसानंतर जे कांद्याचे जे मूळ असतात ते आपल्याला मोठे झालेले दिसतात व कांद्याचे जे वरचा भाग असतो तोही आपल्याला काही दिवसानंतर मोठा झालेला आढळतो. अशा प्रकारचा प्रयोग घरी करून बघायचा आहे.
मका, ऊस, ज्वारी यांना जमिनीत वाढणारी मुळे व जमिनीच्या वरील खोडापासून वाहणारी आगंतुक मुळे अशी 2 प्रकारची मुळे माती घट्ट धरून ठेवणे. माती घट्ट धरून ठेवणे, पाणी, खनिज, क्षार शोषून घेणे, आधार देणे अशा विविध कार्ये मुळांना करावी लागतात. मुळांचं कार्य काय असते? ज्या जमिनीमध्ये पाणी, क्षार, खनिजे यासारखे तत्व शोषून घेणे व ते वनस्पतींना पुरवणे. त्यासाठी त्यांच्यामध्ये झालेल्या बदलांमुळे त्यांना रूपांतरित मुळे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने हवाई मुळे, आधार मुळे, धावती मुळे, श्वसन मुळे यांचा समावेश होतो. वडाच्या खोडावर फुटलेली पाने जमिनीच्या दिशेने वाढतात. वडाचं झाड आपल्या सगळ्यांना माहितीच असेल. वडाची जी मुळे असतात ती जमिनीच्या दिशेने परत वाढतात. त्यांना पारंब्या म्हणतात. या पारंब्याचा कोणता उपयोग होत असेल? वटवृक्षाला सुरुवातीच्या काळात थोड्याच पारंब्या असतात. कालांतराने ह्या पारंब्याची संख्या खूप मोठी वाढून त्याचं जंगलच तयार होते. कोलकाता येथील इंडियन बॉटनिकल गार्डनमध्ये सुमारे 250 अशी वडाची झाडे लावलेली असून खूप मोठ्या परिसरात ती पसरलेली आहेत. या झाडाला हजारो पारंबे आहेत. असे परिसर तुमच्या पाहण्यात असतील तर ते लिहून आणले. जमिनीमध्ये रुजणारे जे बी असते त्या बी मधून जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. म्हणजे जमिनीमध्ये आपण जे बी पेरतो त्या बी मधून जे अंकुर निघते त्या अंकुरापासून जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. अंकुर जसा वाढतो तशी खोडाची लांबी सुद्धा वाढत जाते. खोडांवर पेरे असतात म्हणजेच नोड्स असतात. ज्या ठिकाणी पेरे असतात त्या ठिकाणी पाने फुटतात. खोडांचे 2 पेरांतील टोकाला कांडे म्हणजेच इंटरनोड असे म्हणतात. खोडाचा जो पानांचा आणि मधला भाग असतो त्या भागाला मुकुल असे म्हणतात म्हणजेच बड म्हणतात. एक फांदी घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण आता हे बघूया. हे आपल्याला वनस्पतीचे खोड दिसत आहे. हे जे या खोडाचा जो सगळ्यात खालचा भाग आहे त्याला कांडे म्हणतात. म्हणजेच खोडाच्या 2 पेरातील अंतराला कांडे म्हणतात. म्हणजे हे जे पेरे आहेत याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जे अंतर आहे त्याला कांडे म्हणतात. अंकुर जसा वाढतो तशी खोडाची लांबी सुद्धा वाढते. हा जो भाग आपल्याला दिसत आहे त्याला पेरे म्हणतात म्हणजेच नोड्स म्हणतात. ज्या ठिकाणी पेरे असतात त्याच ठिकाणी पाने फुटतात. जसे की इथे आपल्याला पाने फुटलेली दिसत आहेत. पाने फुटलेली खोडाचा जो अग्रभाग असतो त्याला मुकुल असे म्हणतात. मग जिथे पाने फुटलेली आहेत त्या भागाला मुकुल म्हणजेच बड्स म्हणतात. हे आपण वनस्पतीचे खोड कसे असते, त्याचे विविध प्रकार कोणते असतात, खोडांचे विविध भाग कोणते असतात हे आपण बघितले. याच्यानंतर आपण बघूया वनस्पतीचा दुसरा पार्ट, तो म्हणजे लीफ, पान. खोडाला पेराच्या जागी पाने असतात. सामान्यत ही पातळ, पसरट किंवा हिरव्या रंगाची असतात. पानांचा जो पसरट भागाला पर्णपत्र म्हणजे लीफ ब्लेड असे म्हणतात.
पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा, लीफ मार्जिन म्हणतात. पर्णधारा या प्रामुख्याने सलग, खंडित किंवा दंतेरी असतात. याचं आपण उदाहरण बघूया या चित्रात. या चित्रात आपल्याला एक पान दिसत आहे. या चित्रामध्ये सगळ्यात जो खालचा भाग आहे तो आहे पर्णतल. त्याच्यानंतर हे जे आपल्याला दुसरे पानं फुटताना दिसत आहेत त्याला आपण उपपर्ण म्हणतो. सामान्यत ही जी पाने असतात ती पसरट असतात. त्याच्यानंतरचा जो भाग आहे पानाचा त्याला देठ म्हणतात. आणि पानाच्या मध्ये आपल्याला जी हिरव्या रंगाची जी रेष दिसत आहे, ती शीर दिसत आहे, त्याला आपण मध्यशीर म्हणतो. त्याच्यानंतर ह्या ज्या बारीक बारीक शिरा फुटलेल्या आहेत, या शिरीपासून ह्या बाकीच्या शिरा फुटत जातात, त्याला शीर म्हणतात. त्याच्यानंतर हा जो भाग आहे पानांच्या कडेला त्याला पर्णधारा म्हणतात. व सगळ्यात शेवटचा जो टोकाचा भाग आहे त्याला काय म्हणतात? त्याला पर्णाग्र म्हणतात. पर्णपात्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र म्हणतात, म्हणजे लीफ ॲपेक्स. यात मुख्यतः निमुळते, टोकदार व गोलाकार असे प्रकार असतात. काही वनस्पतींना देठ म्हणजेच पेटिओल्स असतात, तर काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतात. पर्णपत्राच्या खोडाशी जोडलेला भाग म्हणजेच पर्णतल. हे जे पान आहे याच्या तळाशी जो भाग जोडलेला आहे त्याला काय म्हणतात? पर्णतळ, म्हणजे लीफ बेस. काही पानांच्या पर्णतळापाशी छोटासा पानासारखा भाग दिसतो, त्याला उपपर्ण म्हणतात, म्हणजे स्टिप्यूल्स. हा जो आपल्याला पर्णतळाशी पर्णतळापाशी आपल्याला छोट्याच्या पानासारखा आकार दिसतो त्याला काय म्हणतात? त्याला उपपर्ण म्हणतात. उपपर्ण ही सर्वच वनस्पतीमध्ये असतात का? काही वनस्पतीमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते, अशा पानांना साधे पान म्हणतात. तर काही पानांमध्ये मुख्य शिरांभोवती पर्णपत्र किंवा लहान पर्णिकांमध्ये लिफलेट विभागलेले असतात, अशा पानांना संयुक्त पान म्हणतात. साधे पान, संयुक्त पान हे दोन पानांचे मुख्य प्रकार आहेत. पानांचे दोन मुख्य प्रकार कोणते आहेत? एक म्हणजे साधे पान आणि दुसरा संयुक्त पान. पर्णधारा ह्या प्रामुख्याने सलग, खंडित किंवा दंतेरी असतात. म्हणजे पानाचे जे काही प्रकार असतात ते आपल्याला असे बघायला मिळते. सलग पानाचं जे उदाहरण आहे ते पान काही या प्रकारे असतात. सलग म्हणजे हे एकदम सलग आहे, याला कुठल्याही प्रकारे खाचे पडलेले नाही आहेत व ते सरळ आहे. त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दंतेरी. दंतेरी ह्या पानाचा जो प्रकार आहे तो आपल्याला असा दिसतो. याचं जे साईडची जी पर्णधारा आहे ती आपल्याला अशी खाचांमध्ये पडलेली दिसते, म्हणून त्याला दंतेरी पान म्हणतात. याच्यानंतर जो तिसरा आहे तो म्हणजे खंडित पान. याची जी पर्णधारा आहे ती आपल्याला अशी खंडित झालेली दिसते, म्हणजे ती सलग नाही, याला म्हणतात खंडित पान. हे आपण काही पानांचे उदाहरण बघितले. पिंपळाच्या पर्णपत्राचा मधोमध एक जाड शीर असते, याला वेण म्हणतात. यामध्ये मुख्य पर्णपत्राचे दोन भागात विभागल्यासारखे दिसते. पिंपळाचं पान आपण जर बघितलं तर पिंपळाच्या पानामध्ये आपल्याला अशी एक शीर दिसते, तिला वेण म्हणतात. या पानामध्ये जी शीर आहे त्या शिरेमुळे आपल्याला असं वाटते की या पानाचे दोन भागामध्ये विभाजन केलेले आहे. या मुख्य शिरेस उपशिरा फुटून त्याचे एक जाडेच तयार होते. ही जी मोठी शीर आहे या शिरेपासून उपशिरा तयार होतात व त्या शिऱ्यापासून आणखी उपशिरा तयार होऊन या
हे जे पिंपळाचे झाड आहे याच्यामध्ये एक जाडीच तयार होते, ह्या उपशिरा आणि ही जाडी. तर मक्याचे जे पान असते याचा सर्व शिरा या पर्णपात्राच्या खोडाला चिकटलेल्या भागापासून ते टोकाकडे अशा एकमेकांना समांतर असतात. पिंपळाचे पर्णपत्र हे जाडीदार शिरविन्यास म्हणजेच रेटिक्युलेट वेनेशन असणारे, तर मक्याचे पर्णपत्र समांतर शिराविलास म्हणजे पॅरलल वेनिएशन असणारे असते. आजच्या या पाठात आपण बघितले की वनस्पतीचे वेगळे वेगळे भाग कोणते असतात. ते म्हणजे आजच्या पाठात आपण बघितले मूळ आणि खोड आणि लीफ म्हणजे पान. तर मुळामध्ये आपण मुळाची निर्मिती कशी होते हे बघितलं. त्याच्यानंतर खोड या प्रकारामध्ये आपण वनस्पतीच्या खोडांचे जे भाग असतात ते बघितले, जसे की कांडे, पेरे, मुकुल व पान असे खोडांचे प्रकार आपण बघितले. त्यानंतर वनस्पतीच्या तिसरा प्रकार बघितला तो म्हणजे पान. पानामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पानं बघितले, जसे की सलग पान, दंतेरी पान आणि खंडित पान. आणि एक पान म्हणजे त्या पानाचे आपण भाग बघितले ते म्हणजे पर्ण, त्याच्या शिरा, त्याच्यानंतर ते पान सलग असते ते बघितले, त्याच्यानंतर देठ, हे प्रकार आपण पानांचे बघितले.